नमस्कार, मी स्वाती कांबळे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील PhD ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठीची ही एक डेडिकेटेड व्हिडिओ सिरीज आपण सुरू केलेली आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण PhD एंट्रन्स टेस्ट नंतरच्या महत्त्वाच्या काही ज्या स्टेजेस आहेत त्या समजून घेणार आहोत. त्याचबरोबर PhD इंटरव्ह्यूची तयारी नक्की कशी करायची आहे, रिसर्च प्रपोजल कसं बनवायचं आहे याबद्दलचे अपडेट्स आपण या चॅनलवर लवकरच घेऊन येणार आहोत. तर ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की PhD एंट्रन्स टेस्टला कोण लोक क्वालिफाय झालेले आहेत. तर जे सर्व व्यक्ती ज्यांनी PhD एंट्रन्स टेस्ट दिली होती आणि त्याच्यातून क्वालिफाय झालेले आहेत, त्यांच्याकडे रिझल्ट आहे, असे सर्व व्यक्ती पुढचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यूच्या टप्प्यासाठी क्वालिफाईड असतात. त्याचबरोबर दुसरी कॅटेगरी अशी असते ज्याच्यामध्ये ज्या लोकांनी सेट किंवा नेट एक्झाम क्वालिफाय केलेली असल्यामुळे त्यांना एक्झाम्शन मिळालं होतं PhD एंट्रन्स टेस्टमधून, ते सर्व लोक PhD इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये पोहोचतात. तर या दोन कॅटेगरीज PhD इंटरव्ह्यूच्या टप्प्यामध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत. तर एंट्रन्स एक्झाम म्हणजे पेटचा रिझल्ट लागल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर PhDचे शेड्यूल्स यायला लागतात इंटरव्ह्यूचे. तर हा जो काही वेळ आहे तो तुम्ही PhD इंटरव्ह्यूची तयारी करण्यामध्ये नक्कीच घालवू शकता, कारण तो एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे तुमच्या ओव्हरऑल सिलेक्शनमधला. तर इंटरव्ह्यूज नक्की कुठे होतात किंवा त्याच्यासाठीची काय प्रोसिजर आहे का? जर तुम्ही क्वालिफाईड झालेला असाल पेटमधून किंवा ऑलरेडी तुम्ही वेगवेगळ्या रिसर्च सेंटरवर ॲप्लिकेशन केलेलं असेल, तर ते रिसर्च सेंटर तुम्हाला इंडिव्हिज्युअली कम्युनिकेट करेल तिथलं इंटरव्ह्यूचं शेड्यूल. तर तुम्हाला त्या कॉलेजची किंवा रिसर्च सेंटरची वेबसाईट चेक करत राहावं लागेल आणि तुम्हाला त्या सेंटरशी देखील कम्युनिकेट करता येईल जर तुम्हाला काही डाऊट्स असतील. तर इंटरव्ह्यूचं शेड्यूल आणि इंटरव्ह्यू रिलेटेड सर्व गोष्टी ते रिसर्च सेंटर तुमच्याशी कम्युनिकेट करेल. तर रिसर्च सेंटर जे तुम्ही इंटरव्ह्यू PhDचा फॉर्म भरताना जे रिसर्च सेंटर निवडलेलं आहे, फॉर एक्झाम्पल एखादं युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट असेल किंवा कॉलेज असेल किंवा इंडिपेंडंट रिसर्च सेंटर असेल, तर ते रिसर्च सेंटर ही जागा आहे जिथे तुमचे इंटरव्ह्यूज होतील. तर हे सर्व इंटरव्ह्यूज ऑफलाईन मोडमध्ये होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जावं लागतं. पॅनलमध्ये 3 ते 4 लोक असतात जे तुमचा इंटरव्ह्यू घेतात. त्याच्यामध्ये सब्जेक्ट एक्सपर्ट्स असतात किंवा सेंटरचे हेड असू शकतात. अशा सर्व व्यक्तींसमोर तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू द्यावा लागतो. तर खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करून जाणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे PhDच्या इंटरव्ह्यूसाठी. तर नक्की प्रिपरेशन कसं करायचं? तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या एरिया ऑफ रिसर्चबद्दल चांगली क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. तुमचा जो कुठला सब्जेक्ट असेल त्यामध्ये तुम्ही नक्की कोणत्या एरियामध्ये इंटरेस्टेड आहात, त्यामध्ये रिसर्च करण्यासाठी काय स्कोप आहे, तुम्ही तो स्पेसिफिक एरिया किंवा तो टॉपिक का निवडता आहात, त्या टॉपिकमुळे तुमच्या ओव्हरऑल नॉलेजमध्ये किंवा त्या सब्जेक्टमध्ये काय भर पडणार आहे का, नवीन काही माहिती ॲड होणार आहे का, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. यासाठी नक्कीच तुम्हाला तुमचा सब्जेक्टचा थोडा अभ्यास करावा लागेल. जो कोणता तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट असेल त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळे रिसर्च पेपर्स, नवीन काही त्याच्यामध्ये चालू आहे का, तो रिसर्च आत्ताच्या काळामध्ये का रिलेव्हंट आहे, त्याच्यातून समाजाला काही त्याचा उपयोग होईल का, किंवा त्याच्यामध्ये ऑलरेडी जे लोक रिसर्च करत आहेत किंवा ज्यांनी ऑलरेडी रिसर्च केलेला आहे अशा व्यक्तींशी तुम्ही बोलू शकता आणि तुम्ही एक चांगला रिसर्च तुमचा डिझाईन करू शकता. तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही नक्कीच अभ्यास आत्तापासून करायला हवा आणि ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या रिसर्चबद्दल चांगली क्लॅरिटी आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की रिसर्च प्रपोजल आपण पूर्णपणे बनवून न्यायचं असतं का? तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च प्रपोजल हे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर सबमिट करायचं असतं युनिव्हर्सिटीमध्ये. तरीही इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही एक टेंटेटिव्ह किंवा एक शॉर्ट फॉर्ममधलं रिसर्च प्रपोजल बनवून घेऊन जाऊ शकता, जे नक्कीच दाखवेल की तुम्ही खूप चांगले प्रिपरेशन करून आलेले कॅन्डिडेट आहात, ज्याच्यामुळे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस देखील इन केस वाढू शकतात. तर तुम्हाला तुमच्या रिसर्च एरियाबद्दल क्लॅरिटी असेल तर रिसर्च प्रपोजल बनवायला देखील तुम्ही सुरुवात करू शकता. हे बनवताना तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत असायला हवी की रिसर्च मेथडॉलॉजीज काय असतात किंवा रिसर्चसाठी वापरले जाणारे वेगवेगळे टूल्स कोणते आहेत किंवा तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट जो आहे त्याला लागणारे मेथडॉलॉजीज कोणत्या आहेत किंवा तुमच्याकडे ओव्हरऑल रिसर्चचा ॲप्टिट्यूड आहे का हे देखील चेक केलं जातं. तर या गोष्टी देखील तुम्ही अभ्यास करून जायला हवा, कारण त्याच्यावर देखील कदाचित प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर रिसर्च प्रपोजलचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि एकूण रिसर्च प्रपोजल कसं बनवावं याबद्दलचा एक डिटेल्ड व्हिडिओ देखील मी अपलोड करणार आहे. तर सध्या हा जो काही 1 महिन्याचा किंवा 1.5 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे असेल त्याचा वापर तुम्ही तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट डिफाईन करण्यामध्ये किंवा इंटरव्ह्यूची तयारी करण्यामध्ये आणि ओव्हरऑल
जे इंटरव्ह्यूचे स्किल्स असतात ते डेव्हलप करण्यामध्ये वापरायला हवं. तर तुमचं कम्युनिकेशन चांगलं असायला हवं, तुमचा रिसर्चबद्दलचा अभ्यास चांगला असायला हवा, तुमच्या सब्जेक्टबद्दलचं तुमचं नॉलेज चांगलं असायला हवं आणि ते तुम्हाला तिथे प्रेझेंट करता यायला हवं. ह्या काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी करायला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर इंटरव्ह्यूसाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि रिसर्च प्रपोजलच्या संदर्भातील काही व्हिडिओज आपण या चॅनलवर लवकरच घेऊन येत आहोत. तर हे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.